मुलांनो, बऱ्याच वेळा स्कॉलरशिप परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षा यामध्ये अंदाजे गुणाकार हा प्रश्न विचारला जातो। अशा वेळी गोंधळून न जाता केवळ दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि कोणतीही गुणाकाराची लांब लचक क्रिया न करता सोप्या पद्धतीने उत्तर काढायला आज आपण शिकणार आहोत। सर्वप्रथम फळ्यावरील उदाहरण नीट पहा। आता उत्तर कसे काढावे हे सूत्र प्रथम समजून घ्या। या ठिकाणी मी तुम्हाला दोन सूत्र सांगणार आहे। सूत्र क्रमांक 1, गुण्य आणि गुणक मिळून जेवढे अंक होतात ते पहा। या ठिकाणी गुण्य आणि गुणक मिळून 1 2 3 4 5 अंक होतात। आता गुणाकाराचे उत्तर हे 5 अंकी संख्या किंवा 5 पेक्षा 1 ने कमी। पुन्हा लक्षात घ्या, गुणाकाराचे अंक हे 5 अंक असणार आहे किंवा 1 ने कमी म्हणजे 4 हे आपले उत्तर असणार आहे। या ठिकाणी अगदी सोपं उदाहरण आहे, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 1 हा गेला, कारण या ठिकाणी 2च अंक आहेत। आपल्याला 5 किंवा 4 अंक हवे आहेत। 3 देखील पर्याय नाही। आता फक्त आपल्या समोर 2 पर्याय आहेत। या ठिकाणी ही आहे 6 अंकी आणि आपल्याला 5 किंवा 5 पेक्षा कमी, त्यामुळे हा देखील आपला पर्याय उत्तराचा पर्याय नाही। आता मिळतो फक्त आपला पर्याय क्रमांक 3, त्यामुळे ह्या उदाहरणाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे। आता पुढचे उदाहरण एक समजून घेऊया। आता पुन्हा एक उदाहरण देऊन मी तुम्हाला समजावून सांगते। फळ्यावरील उदाहरण पहा। या ठिकाणी आता पहिल्या सूत्राप्रमाणे आपण सर्वप्रथम उदाहरण सोडवू। पहिल्या सूत्रामध्ये आपल्याला सांगितलं आहे की गुण्य आणि गुणक यांची एकूण संख्या मोजायची आहे, त्यामुळे 1 2 3 4 5 6 या ठिकाणी एकूण संख्या आली अंकांची संख्या 6 किंवा 1 ने कमी म्हणजे 5, म्हणजे आपले उत्तर हे 5 अंकी किंवा 6 अंकी असणार आहे हे लक्षात घ्या। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा आपला उत्तर नसणार। आता दुसऱ्या सूत्राप्रमाणे एकक स्थानांचे गुणाकार करायचा। 5 गुणिले 8 म्हणजे 8 पंचे 40। शून्य हा अंक ज्या पर्यायात आहे तेच आपले अचूक उत्तर, त्यामुळे पर्याय 1ही नाही आणि 4ही नाही। पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे। तुम्हाला हे समजत नसेल, त्यामुळे आपण अजून एक उदाहरण घेऊन सराव करूया। आता फळ्यावरील उदाहरण नीट पहा, संख्या मोजा 1 2 3 4। आता आपले उत्तर 4 आणि 4 पेक्षा 1 ने कमी म्हणजे 3, म्हणजे 3 अंकी किंवा 4 अंकी असणार। या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 पहा, 5 अंकी आहे म्हणून आपले उत्तर हे नव्हे। त्यानंतर पर्याय क्रमांक 3 पहा, 3 अंकी, त्यामुळे हा देखील नाही। आता आपले उत्तर हे पर्याय क्रमांक 2 किंवा पर्याय क्रमांक 4 यामधून असणार। आता दुसऱ्या सूत्राचा वापर करा। 9 आणि 8 यांचा गुणाकार करा। 8 9 72। आता 72 म्हणजे एकक स्थानी 2 आला। आता उत्तराच्या उरलेले हे जे 2 पर्याय आहेत, ह्यामध्ये शेवटचा अंक म्हणजे एकक स्थानाचा अंक जर 2 असेल ते आपले उत्तर, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर। मुलांनो, मी फळ्यावर तुम्हाला आता एक उदाहरण देते आहे, ते तुम्ही सोडवा आणि मला समजले की नाही हे कमेंट करून नक्की सांगा।